हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. जसं की तुम्हा सर्वांना माहिती आहे, मी 21 दिवसाचं ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचं चॅलेंज घेतलेलं आहे. हे चॅलेंज हा टास्क कंप्लीट करत असताना मला वेगवेगळे अनुभव येत आहेत. असाच एक अनुभव मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा मी चॅलेंज घेतलं, तेव्हा पहिले 2 दिवस अगदी उत्साहात पार पडले. कोणत्याही प्रकारचा कंटाळा आला नाही किंवा थकवा आला नाही. अलार्म वाजण्याच्या आधीच मी उठत होते आणि माझी सगळी जी मी ठरवलेली कामं आहेत, ती कंप्लीट करत होते. पण तिसऱ्या दिवशी इतक्या लवकर 2च दिवस फक्त उत्साहात गेले. तिसऱ्या दिवशी मला इतकी झोप येत होती, की काही केला डोळे उघडत नव्हते आणि मन एकच गोष्ट सांगत होतं, की "नको, आज उठायला नको. आजचा दिवस आपण स्किप करूयात आणि आपण हे चॅलेंज उद्यापासून कंप्लीट करूयात किंवा नेक्स्ट वीकमध्ये परत नव्याने हे चॅलेंज." असे वेगवेगळे विचार माझ्या मनामध्ये सुरू होते आणि माझं मन फक्त झोपेचं रिझन शोधत होतं, की मला एक कारण मिळेल, की आणि मी झोपून जावं. असे खूप मनामध्ये विचार सुरू असताना माझंही 90% मन हेच म्हणत होतं, की आज आपण झोपावं, की नको हे चॅलेंज इथं स्किप करावं. पण नंतर मनानं नाही तर डोक्यानं विचार केला आणि म्हटलं जर आज आपण इथं हे चॅलेंज स्किप केलं तर माहीत नाही आपण हे नंतर कधी कंप्लीट करू. म्हणून मी उठले आणि पटकन जी रेग्युलरची कामं आहेत क्लीनिंग वगैरे आवरून मी अंघोळीला गेले आणि मी अंघोळ वगैरे करून जेव्हा मेडिटेशन करायला बसले, तेव्हा इतका जास्त आनंद मला झाला, की मी माझं चॅलेंज इतकं माझं मन रेडी नसताना मी कंप्लीट करतीये. म्हणजे त्या दिवशी मी पूर्णपणे माझा 100% देऊ शकले नाही, म्हणजे बाकीच्या गोष्टींना. पण ठीक आहे, मी उठून मी माझा टास्क कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. हा माझ्यासाठी आनंद खूप जास्त होता. आणि याच्यावरून मला तुम्हा सर्वांना एकच सांगायचं आहे, रेग्युलर संसारात किंवा रेग्युलर लाईफमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी असतात आपल्याला, की ते आपल्या मनामध्ये विचाराचं काहूर निर्माण करतात, की आपण हे करावं किंवा ते करावं. तेव्हा मी तुम्हाला नक्की एकच गोष्ट सांगेन, की तेव्हा कधीच मनाचं ऐकू नका. कारण आपलं मन नेहमी कम्फर्ट झोन शोधतं, की जिथं आपल्याला कम्फर्ट झोन आहे ती गोष्ट मनाला हवी असते. पण अशा वेळेस तुम्ही डोक्याने विचार करा. जेव्हा तुम्ही डोक्याने विचार कराल तेव्हा त्यावेळेस तो निर्णय योग्य असेल. आणि आपल्या स्त्रियांसाठी एक टास्क कंप्लीट झाला, की दुसरा टास्क आपली वाट बघत असतो. त्यामुळे एका टास्कमध्ये अडकून आपल्याला कधीच राहायचं नाहीये. जर समजा तिसऱ्या दिवशी जर मी उठले नसते, मी माझं ब्रह्ममुहूर्तावरचं पूर्ण टास्क कंप्लीट केला नसता, तर दिवस माझा अख्खा वेस्ट गेला असता. ह्या विचारामध्ये, की मी आज माझं चॅलेंज कंप्लीट करू शकले नाही. आणि माझा अख्खा दिवस वेस्ट गेला असता आणि मला माहिती आहे माझ्यासारखीच ही अवस्था अशी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर जणांची होते. त्यामुळं कोणत्याही गोष्टींमध्ये नेहमी डोक्याने विचार करा आणि निर्णय घ्या. मग बघा आपले निर्णय किती योग्य ठरतात ते. चला तर मग असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या ह्या 21 दिवसाच्या जर्नीमध्ये नक्की सामील व्हा आणि बघा मी हा टास्क कंप्लीट करू शकतीये का नाही ते. आणि मला जे वेगवेगळे अनुभव येणार आहेत, येतायत ते नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करत राहीन. पण तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब तर कराच, पण कमेंटमध्ये सांगा, की तुम्हाला कसं वाटतंय जे मी टास्क कंप्लीट करतीये. अजून काही सुधारणा असेल तेही नक्की सांगा. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.